कोकोनट हे इंग्रजी नाव पोर्तुगीज लोकांकडून आले आहे. पोर्तुगीज प्रवाशांनी नारळाला नाव दिलं कोको, ज्याचा अर्थ चेहरा किंवा हसरा चेहरा, कारण नारळावर असणारे 3 डोळे त्यांना चेहऱ्यासारखे वाटले. त्यावर नट म्हणजेच बिया किंवा फळ हा शब्द जोडून कोकोनट हे नाव प्रचलित झालं. विशेषतः मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स या भागात नारळ झाडांची भरपूर विविधता आढळते. तिथूनच नारळ इतर बेटांवर पसरले असा अंदाज आहे. नारळाच्या बिया समुद्रात तरंगत राहू शकतात आणि नवीन किनाऱ्यांवर पोहोचून तिथं रुजतात. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक प्रचार झाला. केरळ या राज्याचं नावही काहींच्या मते केरा म्हणजेच नारळ व आळ म्हणजे भूमी म्हणजे नारळाची भूमी अशा अर्थाने पडले असावे. नारळाचे मूळ आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया या भागात असून त्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.